सोयरिया करी पाहुणे रूबरा सोयरिया करी पाहुणे रूबरा कांडितो ठोमरा संता लागी कांडितो ठोमरा संता लागी काहीशी रे कोणी बदबदा मारी काहीशी रे कोणी बदबदा मारी घोड्याची चाकरी गोड लागी घोड्याची चाकरी गोड लागी फुले पाणी वेशीसी नेतसे उदंड फुले पाणी वेशीसी तसे उदंड देऊनी खांड ब्राह्मणांशी देऊनी खांड ब्राह्मणासी पाहिलेच्या गोतावळीने पोसी पाहिलेच्या गोतावळीने पोसी माता पितयांशी दवडोनी माता पितयांशी दवडोनी काहीशी दे कोणी बदबदा मारी काहीशी कोणी बदबदा मारी घोड्याची चाकरी गोड लागी घोड्याची चाकरी गोड लागे तुका म्हणे त्याच्या तुमका तोंडावरी म्हणे त्याच्या तुमका तोंडावरी जातो यमपुरी भोगावया जातो यमपुरी भोगावया काहीशी दे कोणी बदबदा मारी काहीशी ते कोणी बदबदा मारी घोड्याची चाकरी गोड लागे घोड्याची चाकरी गोड लागे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोज सत्पाठातील जगद्गुरु तुकोबराय जगातील जोडीकरांच्या प्रत्येप्रमाणे 322व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे. अभंगाचं 3रं चरण चालू आहे. 3ऱ्या चरणाचं उत्तरार्थ. फुले पाणी वेशीचे नेतसे उदंड. हे तुम्हाला कळलं की पामर माणूस अवेदीची पत्नी वेश्या आणि त्या वेशीच्या पुढे पुढे करतो, तिच्या अंगणात पडलेला असतो सारखा कोत्र्यासारखा आणि तिची आवड करतो, तिला फुले पाणी नेतो. याचा अर्थ फुले पाणी नेणे म्हणजे सर्व तिचे कामे तिचा योगक्षम सगळा वाहतो, एक फक्त विषयाची चोदली पुरविण्यासाठी, बाकी काही नाही. अशा प्रकारचा तो विषांध झालेला असतो. विषांध त्याला गोकळ म्हणावा तव्यातला असं उपमा दिली. किंवा नर गाढवा होणे, गाढवाची उपमा नाही बसली. बऱ्याच ठिकाणी गाढवाची उपमा द्यायला बघितली संतांनी, ते म्हणजे गाढवापेक्षा हलकट आहे. आपल्या रामायणामध्ये सुद्धा शक्तीच्या संबंधामध्ये तिथं वर्णन आलेलं आहे की माणसं गाढवापेक्षा बेकार आहेत. हो बरं काय खरवली कोणी दिल लाताळेला ते पुष्कळ वर्णनात ते क्लिष्ट अत्यंत ते रस बेबस रसातून वर्णन नाथांनी खूप त्या शक्तीच्या संबंध मला वाटते गावबा महाराजांनी केले. गावबा महाराज शक्ती खूप खूप बारीक. आणि ते म्हणले गाढवाची उपमा तरी कमी, म्हणजे गाढव तर ऋतुकाळीच स्त्री गमन करी. किती कसं आहे सुद्धा विचार. ती जरी हिला कहाणीत असेल, हे जरी तिच्या मागे मागे लागेल तरी ऋतुकाळातच लागेल ना. एरवी तेरवी लागत नाही म्हणजे त्याच्यातला हे शहाणपणा आहे कोणातला, गाढवातला. पण त्याच्यामुळे हे हलकट माणसं येते असं म्हणायचंय बरं. आणि अशा प्रकारचं वर्णन संत महात्म्यांनी अनेक ग्रंथात केलेलं आहे. म्हणून पामर पशुपेक्षा कमी आहे. असा पामर जर मेला तर खरं तर अशा पामराचं सूतक शास्त्रात नाही झालं. असा पामराचं सूतक नसतो, त्याचा विचार नसतो. जे संस्कारहीन माणूस आहे त्याचं सूतक शास्त्रात त्याच्यामुळेच नाही. आत्महत्या करून मेला माणूस तुम्हाला मागत म्हणलं त्याचं खरं तर सूतकच नसतंय. आता लोक पाळायले म्हणजे आपल्याला पाळावं. भाऊ भाऊ पिता मामला हे लोक त्याच्या तोंडाला बघते तर, आणि मग त्यांना वाईट वाटू नये, मान नेण्यासाठी पाळणे. वास्तविक ते सूतक नाही सांगितलं शास्त्रात. आत्महत्या या माणसाचं त्याचं सूतक आले. धर्म सिंधूत नाही, निर्णय सिंधूत नाही, पंचांगात नाही. पंचांग म्हणजे पंचांग पुढचं आहे. पंचांग म्हणजे पुढचं आहे किंवा पंचांग वालेला दात्या असो, रुईकर असो, राजंडीकर असो, असे पंचांग आपल्या महाराष्ट्रात 2-4 आहेत प्रसिद्ध. महाराष्ट्रातलं तिकडच्या टापूचं साताऱ्याकडलं पंचांग आहे कराडकर आमचं, त्याचं नाव रुईकर. तिकडच्या प्रांताला ते कराडकर जवळ येते. आपल्याला सोलापूरकर जाते, तिकडं नागपुराकडं राजेंद्रेकर पंचांगकरची लोक येते. आणि मग हे कालगणना काल निर्णय म्हणतात त्याला, ते सांगणार.
तर त्यांना ते प्रमाण घ्यावं लागतं, धर्मसिंधुत्व निर्णय सिंधू असं सांगितले त्या ग्रंथात, असं आम्ही लिहिलेलो. आता तुम्ही बघा असं असते. मग धर्मसिंधू हे निर्णय सिंधू याचे पंचकाचे मूळ ग्रंथ आहे. आणि त्याचंही कारण ग्रंथ कोणते असेल तर धर्मशास्त्र, पूर्वमीमांसा, जैमिनीकृत. जैमिनी महाराजांनी धर्मशास्त्र सांगितले. मग असं जे धर्मशास्त्र आहे त्या धर्मशास्त्रात की आत्महत्या या माणसाचं सुतक नाही, स्पष्ट त्याचं सुतक पण. कारण काय ते उर्ध्व लोकाला गेलेलं नाही, यमपुरी सुद्धा नाही गेला, ते इथंच आता अतिशय ठेवून लावला. ज्यानं आत्महत्या केली तर अतिशय ठेवा लागतं. काहीच नाही, त्याचं काहीच नसते हो, काहीच नसते. पण ते आपण लौकिकामध्ये गेल्यासारखं आपलं करत होते. आणि 10वा आहे बामण करायला धंद्यावाल्या लोकांना तेच असतं ना, त्यांचा धंदा वाढेल कसा ते असं सांगतात बिचारे. आम्ही भागवतकार भागवत सांगतो, त्याला भागवत करावं लागतो उद्धारासाठी. म्हणजे आमचं 2-3 वर्ष तिथं पान पिकलं आणि बामणाचा दावा केला म्हणजे त्याच आहे तिथं पान पिकलं. 10व्याची हे प्रायश्चित्त. खरं तर प्रायश्चित्त करणाराच मिळाला की प्रायश्चित्त आपल्या आपण घ्यावं लागतं. आणि ते घेणारा, पापाबद्दल प्रायश्चित्त घेणारा तिची व्यक्ती वारली असेल तर प्रायश्चित्त कोणी घ्यावं. म्हणून कोटी गोहत्या ब्रह्महत्यांशी प्रायश्चित्त आहे शास्त्रार्थीशी, पण आत्महत्या नराशी प्रायश्चित्त त्याशी असे ना, असं नाथांनी भागवतात स्पष्ट सांगितलं की कोट्यवधी गायी मारल्या तरी त्याला प्रायश्चित्त आहे. कोटी गायी मारल्या, किती? 1 कोटी. कोट्यवधी ब्राह्मण मारले, कोट्यवधी. वाल्मिकासाठी वाल्मिकानं 7 रांजण भरले होते ना ब्राह्मण मारून, इतके असे ब्राह्मण मारले. ब्राह्मण मारण्याला आता ब्रह्महत्या म्हणजे महापातक सांगितलं. हे सगळे पातक असले तरी त्याला प्रायश्चित्त आहे. पण आत्महत्या नराशी प्रायश्चित्त त्याशी असे ना, त्याला प्रायश्चित्तच नाही असं सांगितलं शास्त्रात. म्हणून आत्महत्या नराला प्रायश्चित्त नाही. तरी पण श्रीमद भागवतामध्ये ते प्रेत येऊन गेला गोकर्ण, त्याचा उद्धार भागवत ऐकून झाला. म्हणजे भागवत सांगणारे तसे होते, ह्याचा विचार तुम्ही कधी केला? भागवत सांगणारा कसा असावा हे पाहायचं असेल भागवत महात्म्यातला 6वा अध्याय पहा. भागवत करायला म्हणून ते 6वा अध्याय मला सांगा. भागवत महात्म्याचा गोकर्णोपाख्यान. भागवताच्या सुरुवातीला भागवत महात्म्य 6 अध्यायचं आणि भागवत संपल्यावर एक भागवत महात्म्य 4 अध्यायचं. ते भागवत पहिलं महात्म्य 4-6 अध्यायचे पद्मपुराणांतर्गत आहे. आणि शेवटचं भागवत महात्म्य भागवत 12वा स्कंद संपल्यावर एक 4 अध्यायचं भागवत महात्म्य ते स्कंद पुराणांतर्गत आहे. तर ते पहिलं जे भागवत महात्म्य त्याच्यामध्ये सर्वणविधी कथनम नाम 6ष्ठोध्याय. भागवत श्रोत्र वक्तृ प्रकार श्रवणविधी कथनम नाम असं वर्णन त्या सोस्तीत आलेले. 6व्या अध्यायामध्ये कसं भागवत ऐकावं, कोणी ऐकावं, सांगणारा कसा असावं, त्यानं कसं आचरण ठेवावं, सांगणाऱ्यानं कसं आचरण ठेवावं हे सगळं सांगितलं. आणि मग एवढ्या बारकाईनं सांगणारा तुम्हाला मिळत नाही. आणि असा मिळाला तर मग त्या प्रेताचा उद्धार होण्याची शक्यता आहे. त्या प्रेताचा उद्धार करण्यासाठी त्या प्रीत्यर्थ ते केलं तर ते कर्म प्रायश्चित्त होऊ शकेल तुम्हाला. पण इतर काही प्रायश्चित्त नाही. आणि धावान फिरवान हेन सुतक पालन केरवीन गोतेन पोतेन हे तर उघडलौकिकातला बाजार आहे. काय जी गोती आली ती गोत्याला गेलाच नाही, वरी मिळवायला मंगळायला. गोतेमध्ये कशासाठी घालावं लागते? 13 गोते. मुळात आपण 13 खानदानीतले. आपल्या मुळात भाऊ किती आहेत? 13 जणच आहेत. म्हणून तर 25 सांगा, 100 सांगा, तर किती जेव घालायला काय अडचण नाही. पण पूजा कितीची खरी आहे. उगत सगळ्याला पट एवढी बसावं लागतंय काय? डोक्याला ताण आहे नसल्याला हे काय राग येईल म्हणून काय येणे एवढी काही वेगळं. मग 5-50 सांगितल्यावर मी म्हणू 13ची पूजा करावं. 13 वर्षाचा मान असते. 13चा बांधणारे महाराज वाड्या सगळ्या पटे काय राहायच्या ते म्हणजे कोणा वाटत की मी काही कमी होतो. त्याला सांगितलं भांडाऱ्याला पोट्या वाढला, याला नाही वाढला, असं काय येते म्हणजे उगत आणि येत आहे तणका. मी काही कमी होतो का काय नाही असं काही तणका करते लोक. कमी जास्त काय करते ते तणक्याचं काय काम होते असं. त्याच्यासाठी तुम्ही लहान केला पाय हिवायला पाणी, त्याला पुन्हा पाणी तर फुकट होते आणि हळद कुंकाला किती लागायले.
पण कंबर मोडलं ना माझं. त्याचा विचार केला ना तुम्ही? हळद पोकळा पोकळतोय आणि पाणी पोकळतंय, पाणी देऊ देऊन ते हात हळद पोकळ लावून त्याची पाणी पुजून कमर का गेलं की पुजून आहे तर नाही गेलं कमर. पण मान कितीचा आहे? 13 होते. तप झालं ते कुठं सांगायला? हा तप झालं ते कुठं सांगायला? तप तिथं असतंय का? हळद तू माणसाला लावलं बोंबल्याला ते काय तर तप आल्यावर बोंबल्याचं माणसाला हळद कुंकू लावल्याने पुण्य होत असते. माणसं ते अधिकारी पाहिजे मग ते ठीक आहे. तुझ्या रंगनाथ गुरुजी सारखे अधिकारी असल्यावर पूजा केली मग ते ठीक आहे बाबा. संत पूजा ठीक आहे, संत पूजा आहे का? पितराची पूजा आहे गोत्याची काय? 13 गोत्याचाच मान आहे. 13 गोते आपली खानदान सुरुवात आणि 13 गोतीत घालायला पाहिजे. मिळवायला किती? 13 आणि 13वीला 2 ठिकाणी 13. पुन्हा मात्र 13चं काम नाही म्हणजे एकच जन्मभर एक. मग 13 गोते कश्यप ऋषीची खानदान आहे आपली. जिथं गोत्र फिट असेल, आता आमचं गोत्र भारद्वाज आहे, सोळंकेचं गोत्र हे झालं. पण धनगर असो का सांभारा असो, महार असो का मांगा असो, जनावर असो का बैल असो, गाय असो का काय असो, सगळी सृष्टी कोणाची कशी. तुम्हाला जर गोत्र माहित नसेल, आता धनगर खेड्यावाल्यामुळे धनगर विभागणी झाली, चातुर्वर्ण्यमय असं गुण कर्म विभाग होता. तस्य करता मग विद्ये करता मग जाती कशानं पडायचे तुम्हाला सांगतो. जाती कशानं पडतात? हो, पहिलं 4 वर्ण मी निर्माण केले. भगवान म्हणते भगवद्गीतेत 4 चातुर्वर्ण्यम मया सृष्टम म्हणजे 4 वर्ण अर्जुनाने निर्माण केले. पण गुणकर्म विभागशः गुणानुसार कर्मानुसार तस्य करता मग मग त्याचा करता मी आहे. हो, विद्ये करता मग. अरे बाबा, गुणानुसार कर्मानुसार जाती केल्या अर्जुनाने त्यात ऐकतो. ज्याचं कर्म आहे सेवा त्याचं नाव सुदृढ. ज्याचं कर्म आहे वेदाचं पठण पाठन करणे, वेद शास्त्राचं पठण पाठन करणे, हे ज्याचं कर्म आहे त्याचं नाव ब्राह्मण. लक्षात आलं? आणि ज्याचं कर्म युद्ध करणे त्याचं नाव क्षत्रिय. व्यापार करणे, शेती करणे, गाई वळणे, गाई सांभाळणे, बैल सांभाळणे, शेती करणे असा व्यवसाय, देवाणघेवाण करणे, दुकानदारी, कोणता व्यवसाय, कापड दुकान, कोणते व्यापारी कलावडा तिकडं सावकारी करणे, असे व्यवसाय करणे याचं नाव आहे वाणी. वैश्य हे 3 वर्ग. आणि सेवाधारी वर्ग तो शूद्र. त्याच्यामध्ये जर कोणी मेंढ्या उडील तर धनगर. लक्षात आलं? मांस विकेल तर खाटी कसा. प्रत्येक धंद्यावर गुण आणि कर्म. आता ते गुण सांगतो. शुद्ध ज्याचा गुण आहे सात्विक त्याला म्हणतात ब्राह्मण. शुद्ध सत्वगुणी आहे. कसा? शुद्ध सत्वगुणी तो ब्राह्मण. अर्धा सत्वगुण आहे आणि अर्धा रजोगुण आहे तो क्षत्रिय. लक्षात आलं? वैश्य तिसरा आहे. अर्धा रजोगुण आणि अर्धा तमोगुण. तिथं सत्वगुण नाही. अर्धा रजे आणि अर्धा तमोगुण. ते कोण झाला? वैश्य. आणि 100% तमोगुणच आहे. आंघोळ करते न करते, एवढा पाणी घालणार नाही, त्याचा विचार नाही, काय नाही, चवळं नाही, ओवळं नाही, कवाय जेवणार, कवाय खाणार, झोपीतून उठलं तर बिनामुळीचं जेवणार, काहीच नाही. हे सुधारायला विचार नाही, त्याला सुधारायला पापही नाही त्याच्यात. कसंही वाघ, कसंही काय, कुठे काय, हातावर भाकरी घेऊन काय कुठे अमीच कसं जग. म्हणून संस्कार हीन असल्यामुळं त्याचे कोणते संस्कार धावान बिवान कशाचे सुधारले आता करायचे लोक. कशाचे धावे, कशाचे पित्र त्याला सांगितलं नाही. साचा त्याला कळतच नाही. जनावरात गंती, जनावरात त्यांच्यात काही फरक नाही. अशी वागणूक या वागणूक माणसाची त्याचं नाव सुदृढ असं पडलेलं. लक्षात आलं? पण एक कुटुंबीय असले काही गुणकर्म विभागाच्या गुणानुसार कर्म आणि कर्म म्हणजे वागणूक आणि स्वभाव या दोन्ही मिळून जाती पडल्या. मग अशा प्रकारे धडा वेदाला घालून दिला. वेदमया सृष्टमध्ये वेद मया म्हणजे मी सांगितलं. असं कोण म्हणायला देव कुठून सांगितलं? तो वेदातून सांगितलं. मग ठीक आहे, हे असं. मग कुत्रे, मांजर, जनावर सगळे पशु पक्षी इतर सगळे जरी झाले असले तर कश्यप ऋषीपासून झालेत ना. मग ज्याला गोत्र माहित नाही गंगेवर, आता एकेकाचं गोत्र कोणतं आहे?
हे माहीतच नाही. तुमचं म्हणणं यायचं पक्का माहित आहे का? नाही पक्का म्हणजे पूर्व सांगत आले म्हणून सांगायचं आता पक्का काय आता बघा. तसं नाही. तुमचं शहाणुकुळात नाव कोणतं येते ते पहिला आता झालं भांडारे. आमचं जसं म्हणालो मी जैत पाळ टोपण आहे. शहाणुकुळात सोळंकी. आम्ही शहाणुकुळातले कोण आहे? श्याम मेन नाव आहेत ना, त्यात आमचं नाव सोळंकी. याचं नाव शिंदे. शिंदेचे 5 गट आहेत. त्या शिंदेची सुद्धा किती गट आहेत? 5 गट आहेत. मुद्दाम हो आहे ना गो. शहाणुकुळीचे वंशावळीचे पुस्तक आहे ना, मग त्याच्यामध्ये हे 4-5 गट आहेत. आमचा सोळंकेचा गटपीठ नाही, एकच गट आहे सोळंके. सोळंके, साळुंके, सोळुंके असं 3 नमुने ते आपापलं पडले. सोळंके, साळुंखे बर काय, आणि मला वाटतंय सोळुंखे असे काही 2-3 विनाकारण ते झाले. पण खरं तर सोळंके सगळे. आता आमच्या शेजारला आळंदीला माझ्या घराला घर एकदम भीत आहे. त्याचं नाव साळुंखे. साळुंखे तिकडं आहे कोल्हापुराला त्यानं जागा घेतलेली. ते साळुंखे ना आणि सोळंके पण ते दोन्ही एकच आहेत. करावी काय ते आपापरोजन झाले. ते तसलं नाव होऊन बसले तर ते असं मग असू द्या. मग हे भंडारे जे ते मुळात निघतंय. तुमचं जे मूळ नाव शहाण्णव मुळात असेल त्याचं गोत्र कोणतं आहे? जसं हे नारळीचे जोगदंड माने आहेत ना, ग्रंथात वंशावळीत मानेच आहेत. मग आता हे असो म्हणजे त्याला गोत्र माहित नाही. त्याला मग आता काय करायला पाहिजे? गोत्र माहित नाही. गंगेवर ब्राह्मण विचारतो दशमीला याला इथं तिथं लागतं ना. मग त्यावेळेला कोणतं गोत्र? कश्यप सांगून टाका. कश्यप गोत्र सांगितलं की पाप कटलं. का? सगळी सृष्टी कश्यपी झालेली आहे. एका कश्यपापासून सगळी सृष्टी हे मान्य करावं लागलं की नाही? कोणत्या बायकोपासून मानव झाले, कोणतीपासून दानव झाले, कोणतीपासून बरं काय राक्षस झाले, कोणत्यापासून पाकड जनावर झाले, कोणतीपासून कुत्रे बैल 2 खुराचे प्राणी असे झाले, कोणतीपासून 1 खुराचे प्राणी झाले. हे वृक्षादी झाडादी हे सगळी सृष्टी कश्यपाच्या 13 बायकापासून झाली. बायका किती मुळात? मग 13 बायकाचे 13 पोरं कोण झाले आपले? बाप तर एकच की. बाप कोण आहे आपल्या सृष्टीचा? कश्यप. मग कश्यप बाप आहे आणि त्याला बायका किती? 13. मग 13 आपले गोत्रज. मग 13 गोत्रज असल्यामुळे किती गोते घालावं लागतील आता? झाडाबद्दल, जनावराबद्दल, लांडगे फांडगे आपल्याबद्दल असेल बरं काय. ते प्रत्येक ते काय लांडगे जेव्हा येते का मला लांडगेला जेव्हा बोललं असतं तेव्हा भाजी भात भाजी खात नाही. बरोबर आहे की नाही? वाघ फिग आपले भाऊ येते बरं काय. हनुमानराव हे झालं सुद्धा आपले भाऊच येत. तर लोक आहेत काय? नाही ते नाही. ते संत लक्ष नाही. ते संतात मोडत आहे. इकडे कशी सृष्टीचे व्यवहार सांगेल. ही सगळी सृष्टी आपले भाऊ बिरादर माणसं तर आहेत हो. धनगरण चांभार हे तर आपले वर्गीकरण गुणकर्म विभाग आहे. गुणानुसार कर्मानुसार चांभारण कुंभार झाले हो. कारण ही घडते की कुंभार पण वास्तविक हे तर माणसं भाऊ भाऊ त्याला काय. पण झाड जनावर सुद्धा आपले भाऊ आहेत की नाही? मानावं लागलं की नाही? मग 13 भाऊ. झाड ज्या बाईपासून झाड दगड कोणते झाले त्याच्याबद्दल एक माणूस. वाघ सिंह कुत्रे झाले एका बाईपासून. सरमीपासून झाले ना कुत्रे. सारमेय सारमा नावाची बायको होती कश्यपाची. सारमा नावाची बायको होती सारमा कुत्री. मुळातली एक कुत्री. तिचं नाव काय बायकोच्या? शर्मा. आणि सरमेपासून जन्मले म्हणून सारमे कुत्र्याला नाव येते. ग्रंथात नाव येते बघा कुठं बी. सारमेय. सारमेय म्हणजे काय? सरमेचे पोर. लक्षात आलं? सरमेचे पोर कोण? सारमेय. म्हणजे शर्मा बायको कश्यपाची. त्याच्यापासून कुत्र्याची खानदान झाली आहे. मग कुत्रे वाघ हे ते प्राणी मग आपले भाऊ नाहीत ते. मग त्याच्याबद्दल एक म्हणजे अशा 13 बायको 13 पोरं झाले. त्याच्याबद्दल आपल्याला किती गोष्टी घालावं लागते? 13. 14 घालायची गरज नाही. हे आता तुमचा मान पान म्हणून एकडे स्वभाव म्हणून किती पूजायची टीकाच वेगळी. पण पूजेला 13च असावे हे शास्त्र आहे. एक लक्षात आलं? म्हणून 13 गोष्टी घातली पाहिजे हा नियम आहे. चला आता असा जो पामर आहे आणि पामर पोटीत मेला असेल तर त्या मरण्याचं खरं तर पामराचं सूतक शास्त्रात नाही. संस्कार हे नाही त्याचं सूतक शास्त्रात सांगितलेलं. तुम्ही बघा याच्यावर खूप बारकाई करा.
याच्यावर बारकाई करा, खूप अभ्यास करा. हो, आणि सूतक कोणाचं पाळतो आपण जे विधीनं वागले त्याच पाळतो की नाही. त्याच्यात तुम्हाला माहिती आहे, बारकाई सांगली नको एवढी, पण विधीनं जर केलं असेल तर त्या प्रभाव समजितो, आणि अविधीचा नाही होत ते. लक्षात आलं की नाही. अविधीनं जर पत्नी केली असेल तर ते आपण सूतक पाळत नाहीत. पाळतोच का पहिलेपासून. त्याचं कारण एक आहे, विधीलाच मान आहे ना. मग तुमचे उपनयन संस्कार जाणवं पिणवं झालं असेल तर ठीक आहे. हे काही कोणते संस्कार तुमचे हिंदू धर्माप्रमाणे जर झाले नाही, मग तुम्ही कोण. शूद्र. आणि मग शूद्राचं सूतक ब्राह्मण कसं पाळा, असं शास्त्र आहे. म्हणून या शूद्राचं सूतक नाही सांग. पामर कोण आहे, हे वागणारा कोण आहे. शूद्रही नाही, हलकटही नाही. मग हलकट आहे. आता लौकिकात राग फाग येऊ नये म्हणून आपण त्यालाही मान देतो, त्याचंही सूतक पाळतो, त्याचाही पुष्कळ काळगजर अमुक सगळ्या गोष्टी कराव्या लागतात करतो. ती बाजू वेगळी आहे. पण शूद्राला एवढी किंमत शास्त्रात नाही सांगितली. शूद्र आहे. मग कसा वागतो शूद्र, त्याचं सगळं वर्णन चाललंय. रानरंडी करतो. मग रानरंडी बैल गाय बोकड शेळी त्याला काय विधिविधान आहे. आणि म्हणताय ना पामर पशुपक्ष्याच्या विवाही जोशी कामा पुरवता नाही. बघा तिथं काय वर्णन विष्णू नाही का आला. हा त्याला चक्र पीत वाढलंय त्याचं. महाराज एक लक्षात ठेवा, पामर तसे म्हणते. म्हणजे सांगा पाखराच्या लग्नात का ब्राह्मण होता का. मग तेच कधी संतान झालं का. म्हणजे त्याला लेकर होत नाही का. मग म्हणजे ब्राह्मण लग्नाला नसल्यावर लेकर होत नाही का असं म्हणणं कोणात आलंय. ज्ञानेश्वरी ज्ञानोबाला नाही बरं काय. पामर बोलतोय म्हणले असं बोलतोय पामर. मग अशा बोलणाऱ्या पामराला माणूस म्हणा का जनावर म्हणा. जनावरातच वागणं किंवा जनावरच किंवा बैलाला ही गाय ही माय ही बहीण काय आहे. बैला काही बहीण माय बहीण काही वागणं केळ्या बोकडायची नाही. आणि मग ती माणसा जर नसेल आवड निवड काही विधिविधान तर मग माणूस जनावर सारखंच की. फक्त याला काय तर दोन पाय आहेत आणि शेपूट नाही, आणि त्याला तो 4 पाय आहेत आणि शेपूट आहे. फरक इतका त्या आकारात फरक आहे, पण वागण्यात काय फरक आहे का नाही. म्हणून तो संस्कार हे नाही, पशुवत जिंदगी आहे. म्हणून शास्त्रानं सांगितलेलं काय, तो मनुष्य रूपेण मृगाश्चरंती. मनुष्य रूपेण मृगाश्चरंती. माणसाच्या रूपातलं जनावरच आहे. त्याला माणूस म्हणण्याची लायकी नाही. म्हणून तो संस्कार हे नाही. असा पामर आणि वेश्याबाई आहे. वेश्यानं कळवातील नाम अवेदीची पत्नी. काय आपल्या लावढाळ भाषेत निवळ खाल्ल्या भाषेत बोलतात, तिला रान म्हणतो आपण. आणि अशा बाईशी आणि संसार करणारा माणूस पामर असतो. आणि असा पामर फुले पाणी वेशीने तसे उदर. तिच्या घरला फुले पाणी पाणी भरते सगळं करतोय. आणि मग जिथं दृष्ट फल मिळणार आहे आणि अदृष्टही फल मिळणार आहे असा ब्राह्मण घरला आला तर त्याला देवनिधी खांड ब्राह्मण. देवनिधी खांड. एखादा खांडकूल येत नाही तेव्हा आम्हाला बसा बसा देवा हे खा, थोडी सुपारी खा, नका देव घालू, पण पाणी तरी द्या तर देत नाही. खांडूक देत नाही सुपारीचं. इतकं वागतंय. आता काल पुढे केली म्हणलं कोण कोण काल संशय करणार आहे कसा आहे झाला तेव्हा आम्हाला कोण म्हणले की भास्कर जरी तो झाला कर्म भ्रष्ट मानावा तो श्रेष्ठ ते लोक म्हणतोच ना तू. जरी तो ब्राह्मण झाला कर्म हो बर. हा कर्मभ्रष्ट जन्मभर नसते वाला. एखाद्यावर चुकलं. अरे जीवनात वागता वागता एखाद्यावर कर्मभ्रष्ट झालं असं म्हणाल. तुकाराम महाराज दारू पिते, धाब्यावर जातय, कसंही वागतंय, जन्मभर काही करते, तोय ब्राह्मण श्रेष्ठ तिन्ही लोकात माना असे महाराज म्हणले. तर महाराज मूर्खात निघते. तुकाराम महाराजाला मूर्खात काढू नका. महाराज मूर्ख नाही, लय शहाणे महाराज. त्याला चिरड आहे. उलटे महाराज असे म्हणलेच नसते. काय काय अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड, काय त्याचे रांड पसरू. काय म्हणले? अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड, काय त्याचे रांड प्रसव. बघा
अभक्त ब्राह्मण आहे, त्याचं थोबाड जळो म्हणजे त्यानं तोंड दाखवली या ब्राह्मणाने. अभक्त असेल तर काय त्याला रांड प्रसवली, म्हणजे त्याच्या बामणीला काय म्हणले ते रांड. महाराजांचा अधिकार आहे बोलण्याचा, ते ब्राह्मणी नाही म्हणले. रांड म्हणजे कळली तुम्हाला, बिनलग्नाची. काय रांडानं जन्म दिला म्हणजे कडूला. हो, अभक्त ब्राह्मण ते तो थोबाड बघू नये म्हणले असते का महाराज. त्याच्या पुढे वैष्णव सांभाळ धन्य त्याची माता आणि शुद्ध वयंता पोळ्याची. वैष्णव असू द्या म्हणजे रोहिदासासारखा सांभार वंशात जन्मला आहे. कोण? रोहिदास रविदास एकच नाव आहे, रघुनाथ सांभाराचा पोरगा. हा, धन्य त्याची माय धन्य म्हणजे त्याचा बाप धन्य. बरं, शुद्ध वयंता पोळ्याची म्हणजे मायबाप दोन्ही बी शुद्ध आहेत. म्हणजे रोहिदासाचा बाप रघुनाथ सांभार चांगला का नाही माता? आता चांगला का नाही का? तसल्या पोराला जन्म दिला त्यानं. कळलं? असं समजा रे. हो, जन्मभर धाब्यावर जाते, जन्मभर वाईट वागते, जन्मभर नांडरंडी करते, फालतू वागते, पाप्यानं करणं बघते. असा ब्राह्मण कुठं होईल? कसा सिद्ध होईल ते ब्राह्मण? कसं सिद्ध करायचं? त्याचं कसं दर्शन घ्यायचं? पाप लागेल की पाया पडल्यावर आपल्याला दोष येतील की अंगाला? मस्तकाला दोष, मस्तक का वंदावं लागते माहितीये काय? आणि बाबा पुण्य व्हावं त्या मस्तकाच्या. याच्या पाप्याच्या पाया पडून काय आपला उद्धार होईल? कर्मभ्रष्ट कशाला म्हणले? जीवनात आल्यावर जसे तुमचे व्यासाचे बाप असेल, जीवनभर चांगले वागणारे होते, बरोबर आहे, तपी होते, कपास तेजाचा मूर्तिमंत पुतळा आहे. पण नावेत बसून जाताना ती मच्छगंधा नाव चालवायला पोरगी होती. दिसायला सुंदर होती, पण तिचा घाण येत होत्या माश्या धरल्यामुळं. माश्याचा गंध मच्छगंधा पोळ्याच्या घरी राहिली म्हणून त्या माश्या धरीत असल्यामुळं मच्छगंधा. मग मच्छगंधेचा वास दुर्गंध येत होता. दिसायला सुंदर होती आणि महाराज नावेत बसल्यावर कामातूड झाले. कामानं उकळी आणली आणि त्याला भ्रष्ट केलं. तेवढा मोठा महात्मा आहे, पण डोकं सरकलं कोणाचं? आणि पराशक्तीला म्हणले मच्छगंधेला, मला तुझ्याशी समागम करावा लागला, तू कळायची बोलली. ते म्हणले महाराज कसं बोलता, तरी महात्मा आहे. आमचे वडील म्हणले की पहिलं त्या महाराजांना ते महाराज गंगेवर आलो, पराशर त्याला पलीकडे जायचं होतं यमुनेवर. यमुना नदी होती आणि तिथं दोय पाय नावाचा ढव आहे बघा. कोणता ढव? दोय पाय ढव आहे. इकडून अर्ध पाणी जाते, इकडून अर्ध पाणी जाते. जसं आपलं काय आहे ना इकडं जांभूळ बेट, इकडं सराला बेट आहे वळी गोदावरीला. अच्छा, आपल्या गोदावरी 2-3 ठिकाणी बेट आहेत बरं काय. इकडून अर्ध पाणी, तिकडून अर्ध पाणी, ते बेट. तसं यमुना नदीत बेट होतं, त्याचं नाव दोय पायन बेट. आणि ते तिथं नाव आचरत होता इकडे ज्ञान थोड्या. तिथं ते होता तिचा बाप त्या मच्छगंधेचा. आणि तिथं ते जेव लागला गोपीत आपल्या झोपडीत. आणि ते महाराज आले पलीकडे झाल्यामुळं. आता नावाड्याला कसं असते, 10-5 लोक म्हणजे धंदा परवडत ना. लक्षात, एका माणसाला नाव सोडित नाही ते लोक, जरा 10-5 येऊ देतात ना, बरोबर आहे की नाही? आणि ते नियम आहे महाराज, कसं परवडत त्याला? तुम्ही एवढे रुपये येऊ शकत नाही आणि 2 रुपये 4 रुपये परवडत नाही म्हणून. हा, जीपवालेच ऑटोवाले जसंच असतं. बरोबर ना, धंदेवाले तसं असतं. एका ऑटोवाल्याला एकच माणूस जन्माला येते का? ते म्हणजे भरती होय मामा, तर थांबा तुम्ही म्हणते की नाही आपल्याला, तसा प्रकार. मग ती पोरगी तुझा बाप पुढे गेला, महाराज करत होते, माझे बाप जेवायचे, मला पलीकडे जायचंय. आता तिथं जाऊन महात्म्या पुढे ती पोरगी म्हणली माय माझ्यात गेली. ती म्हणली माय कोणतरी महाराज आले इथं, ते माय मला गडबड आहे. आणि मी म्हणते मग बाप जेवाय, ते म्हणजे मला थांबाय वेळ, मला आता जायचे कोणी अशी बघायची. त्याचं नाव पराशर आहे. ते माझ्यातून त्यानं ओळखलं पराशर महात्मा. आणि त्यांना आपण रोखून धरणं 108 नाव सोडावं लागलं. आणि मला तरी सोडावं लागलं. हिला सवाई होती या पोरीला, बापासगळं ट्रेन झाली होती रे तिचा तो हाणायला. तिला म्हणजे काय तर बाळ पटकन गेला घेऊन त्याला थांबून घेऊन होते. ते मग गरम होते, रागावर शाप केला, त्याला नेऊन थोडं बसून करीतात. म्हणून त्या पोरीने बसून बसा महाराज म्हणजे नावे तुम्हाला मी सोडतो माझ्या बाप जेवायला. ठीक आहे म्हणजे मला काय कोणी बसले निघाली नाव निघाली की मग यायला काम संचारला. आणि काम संचारल्यावर तिच्याशी म्हणून रती मागू लागली. ती म्हणली महाराज मी एक तर पोळ्याची पोरगी
नाव मत्स्यगंधा, माशाचा वास येतो. त्याच्यात गंगेवर नाव चालायचं, पवित्र गंगेवर. पुन्हा दिवस आहे आणि अशा दिवसात कर्म करणं तुमच्यासारख्या महाराजाला, पुन्हा माझ्यासारख्या हलकड बाई सांग ते शोभनीय. पोरगी शानी झाली, तिला हे कळत होत. महाराज म्हणले नाव गंगेवर आहे, आधार कर. दिवस होता, रात्र गेली आणि दुर्गंधी होती, तिला सुगंधी बनविली. आता काय गोरे का? मग आता काय? तरी समागम केला आणि समागम केला, अमोघ वीर्य त्यात निक्षेप झाला. आणि तिला मग म्हणले वेगळे सकलन झालं, पूर्ण काम झाला. आणि म्हणले तुझ्या पोटी पोरगा जन्मेल, ते त्रिभुवनाचा उद्धार करेल, मोठा ज्ञाता जन्मेल आणि तुझं कौमार्य भंग पावणार. तुला अडचण वाटत असेल की माझं लेकरू झाल्यावर कौमार्य भंग होते ना, मग मला दुसरा नवरा कोण करेल असं तुला वाटेल. तसं वाटायची गरज नाही. तुझं कौमार्यात थोड्या धक्का लागणार नाही आणि तुला माझ्यापासून आता एक मुलगा होईल असं सांगितलं. महाराज निघून आणि तिच्या पोटी व्याज जन्माला. आता सांगा तितक्या पुरता भ्रष्ट झाला तर ते लोक बनले. लक्षात आलं का दत्तराव? तेवढं काही काही पाठ करता तुम्ही, काही ते कसे अर्थ लावतात तर जमलं का? विश्वामित्र ऋषीनं आपत्काळात कुत्रीचा फरा खाल्ला होता. फरा मानीचं मांस खाल्ले कोणी? आता विश्वामित्र म्हणजे तुम्ही तर प्रसिद्ध आहे की नाही? रामप्रभूचा धनुर्वेदाचा गुरु, धनुर्वेदाचा करता, गायत्री मंत्राचा पुरुष करता, केवढा तपीये काय. आता तुम्हाला पारशी कथा सांगितली थोडक्यात. क्षत्रिय होता तर ब्राह्मण झाला आणि एवढा मोठा महात्मा, आणि त्या महात्म्याला आपत्काळात कुत्र्याचं मांस खावं लागलं. आणि कुत्रीचं मांस ते फरा म्हणजे मांडीचं मांस त्यानं खाल्लं. आता भ्रष्ट झाला का कसा झाला? आता कसा झाला? तरी मानवा तो श्रेष्ठ. मग तितक्या पुरता झालाय ना का जन्मभर झाला? कुठंतरी पाऊल वाकडा पडला. मग तितका पाऊल तुम्ही वाकडा त्या महात्म्याचा पाहू नका, तरी त्याला श्रेष्ठ माना. असं महाराजाला म्हणायचंय का पिताला पोरग जन्मभर प्यायले लोळायले, त्याला काहीच येत नाही, काहीच येत नाही, तरी ते वागण्यात पोरग कोण कसं होईल? ते कसं शक्य? आणि मग झालंच. मग तर काहीच बोलायचं नाही, नका काही म्हणत. मग कसं आहे, कोणी आणायचा का अभिषेकाला काही करून घ्यायचं काय? त्याला काही येत नाही, आपल्याला कळत नाही. आणि आपल्याला कळत नाही म्हणून चलतंय ना, कळत का? म्हणजे असं नाही महाराज. ब्राह्मण कोणाला म्हणावं त्याबद्दल जातीत जन्म घेऊन ब्राह्मणाच्या त्यांनी ब्राह्मण जात उघडली, त्याला म्हणतात महात्मा. नाही तर ब्राह्मण काय मराठी काय झाकून ठेवतो. आपलं काळ जाऊ नये, अरे आपलं काळ जाऊ नये. नंदरायचं काळीत जाव, मराठ्याचं झाकून ठेवीत जाव, कोणाचं काळीत जाव, बारकायचं. हे तुमच्यासारखं हे वागू लागलं श्रीधर महाराज झाकून ठेवा का? ते मराठी आमचा भाऊ म्हणून नाही का? आणि तुम्ही वारेकरी म्हणून तुमचं काढायचं का? कसं काय बरोबर? हे तर दातवा झाला म्हणतो, डोसकं नाही का मानतात? नाही 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 नाही. आणि संतांच्या डोसक्यात हे मराठी एवढे की ब्राह्मण एवढे वाजविल्याशिवाय राहतो. तुकाराम महाराजांनी वाजविले, मराठी वाजविले, सगळे वाजविले. कीर्तनकार वाजविले, कोणाची किंमत नाही ठेवली, भेट बी नाही ठेवली. आणि नाथांनी तेच केलं. ब्राह्मण कोणला म्हणाव? या वंशात जन्मले महाराज, ज्या वंशात भैनाबाई जन्मल्या त्यांनी खरा ब्राह्मण. भैनाबाईने तर 13 अभंग सांगितले ब्राह्मण कोणला म्हणाव. काला गाथा आता गाथा काढा भैनाबाईचा 13 अभंग. कशाबद्दल? ब्राह्मण. आणि तुम्हाला कळवून दिलाय तरी तुमच्या डोसक्यात माती कवडीची अक्कल नाही तुम्हाला. ते नाही चाललं, ते नाही. ते ब्राह्मणाचा जन्माला येते, ते जरा कर्म विपाक हो. पण सध्या ब्राह्मणाचं पोरग ब्राह्मण आहे का हे आपलं चाललंय. ब्राह्मण कोणला म्हणावं त्याच्याबद्दल नाथांचे अभंग म्हणायलो, भैराबाईचे अभंग वाचा गाते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ब्राह्मण तो बरं काय. तर त्याच्यामध्ये आमच्या ज्ञानोबाईंनी ब्राह्मणपणा झाकून ठेवला का? कृष्ण बाणाची उक्ती उघड सांगितली. शमो दम तपस्सौच्यम शांतिराजवमेव च ज्ञान विज्ञानमस्तिक्यम ब्रह्मकर्म स्वभाव.
भागवतात बी हे श्लोक आला उद्धवाला उपदेश करताना आणि अर्जुनला उपदेश करताना भगवद्गीतेत बी श्लोक आलाय. हे भगवद्गीतेचा श्लोक आहे. शम दम तप शौच शांती आर्जव ज्ञान विज्ञान आणि आस्तिक. किती गुण झाले? 9. 9 गुण. हे 9 गुण. आता इतकं विश्लेषण करायचं म्हणलं 9 दिवस लागतील मला. किती? 9 दिवस. 9 दिवस प्रवचन होईल. 9 दिवस. शम कशाला म्हणते? ब्राह्मणात काय असला पाहिजे? पहिला गुण आहे शम. पहिला गुण आहे तो काय भाई धुरेचा वैसना. पहिला गुण आहे शम. बरं हा पुन्हा त्याच्या पुढे काय शम दम. दम असला पाहिजे. शम नाम मनाला. शम कशाला असते? आणि दम इंद्रियाला. इंद्रिय ताब्यात असले पाहिजे. ब्राह्मण म्हणून घ्यायचं काही नाही भाऊ. इंद्रिय कशा असले पाहिजे? कशात? आपल्या इंद्रियावर काय पाहिजे? अंकुश. इथं तर आपली जीभ ओळखली कुठे हाटेल लय भूक लागली. आपण पुण्याचा विचार हाय दम इंद्रियावर काही नाव घेऊ नका. उलशेक दमा नाही केला. हो जीप मध्ये चिवडा खाल्ला खाल्ला खाल्ला. हे आमच्या बामण होते. हे बामण होते. बऱ्या जन्मात पहिले बामण सांगा बरं. जीप आली कुठं? आली कुठं? बघा जीप आली बघा त्या पाटोलीच्या अलीकडे. पाटोलीच्या अलीकडे आली जीप. मी थोडी तिथे राहू शिकून आमच्या शेजारला मानगी आहे हो. त्या जीप घ्यायच्या आली तुमची म्हणजे आम्ही इकडून आलो ना नगर मार्गी. तर काय पाहिजे? त्या म्हणायला घेर घेर घेरचा काय म्हणा चिवडा पण नाही घेतला. तिथे घेतला पाहिजे ना 5 किलो काय असं घेतलं. आबा काय करा म्हणजे आबाला सरस सरस खायला बघा उभा कर म्हणजे तू थोडा मान मारतो बघा तिथं चिवडा ठेवणार हे दोघं जण आणि हे खात का गाडी चालवायची म्हणल्यावर गाडी कोणाच्या ते अंगावर. तुमचं बरोबर आहे. विचार करा. मी म्हणलं आम्हाला खायचं शिकू नको यायचं उभा करा. बरोबर आहे की नाही? आणि तू खायला का माहित तू लाभ करतो तरी खाऊ गेलेस. मी म्हणलं सकाळ जेवण तरी जाते का? त्या लोकांना चपात्या जेवायला जमागल्या होतो मुखावाला. तिथं काय कमी महाराज काय हे असं चपात्या पिपात्या काही उपमान बघलं होतं. ते म्हणजे जेवण तरी 3दाच वय काही जेवल्यास कीर्तन झालं ना. काय म्हणते कीर्तन झाले बाजूला भूक लागली काय म्हणजे ह्याला जिबीवर ताबा आहे. आणि असा जिबीवर ताबा नसेल तर तुम्ही ब्राह्मण होता. काहीतरी इंद्रियावर दम पाहिजे की नाही? इंद्रियावर काय पाहिजे? अंकुश पाहिजे. पाणी प्यावा दे नाही तर हाटेले तर तिकडे बोरला कुठेतरी बोर नदी असेल बाकी तिथं पाणी पिऊ असं मनाला समजून सांगायला पाहिजे की नाही? पण हाय का आपल्याकडे हे दम नाही. मग तुम्ही ब्राह्मण होऊ शकत नाही. तुम्ही ब्राह्मण नाही. पहिला शम नाही म्हणजे मनाला शिकवण नाही तुमची. मन शांतपणानं वागत नाही. मनाला शिकवण अंतःकरणाला त्याचं नाव शम आणि बाह्य इंद्रियाला ताब्यात ठेवणं याचं नाव दम. शम दम आणि शौच. तिसरा गुण आहे सवळ. कसं वागलं पाहिजे? सोहळ्यात वागलं पाहिजे. लग्नाला गेलं कसं पाय धरायचे, खंडातला गेलं कसे चूल भरायचे, हे सगळं. कोणाला कसं शिवायचं का न शिवायचं, कोणाच्या गाडीवर झोपायचं का न झोपायचं, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करायचा. कळलं? एकंदर वागण्या प्युअर असलं पाहिजे. त्याचं नाव शौच. हे गुण आहे तिसरा. कोणाचा? ब्राह्मणाचा. असा ब्राह्मण काय पहिला तुम्हाला थोडक्यात सांगायला बरं काय? हे थोडक्यात शम दम तप आहे. तप बरं काय? तिसरं तप आहे. शौच्याच्या अगोदर तप आहे. तपश्चर्या असली पाहिजे. म्हणजे इतके ज्ञानेश्वरीचे पारायण मी केले झाले माझ्याकडून. गाठीचे पारायण झाले. एकदा मी पाठावर बसलो म्हणजे मी 5 घंटे पारायण होत तर उठत नाही. म्हणजे उठत झालं नाही का? मोठेपणा वाटते भास्कर बी तसाच. भास्कर ज्ञानेश्वरी पाठ बसते बघा आणि अर्धा घंटा बसते. पुन्हा म्हणते दत्ता सपकाळला तुला बस मी येतो का बोलू. बरोबर आहे की? हे तप करणारे लोक टाकून येतो ते कोण निवडून येते 100 त्याला वाचायला होते. हे तप झालं का?
काय तुम्ही एका पाया उभा राहून गावा करता रे बाबा? व्हायचंच नाही ना. हा व्हायचं नाही, हा असं म्हणा. मग तुम्हाला सुधरत राहायचं, हलकतच राहायचंय ना, ब्राह्मण तुम्ही होणारच नाहीत ना. तो पाहिजे की नाही अंगात, म्हणून तर माणसं घेते कशाला? तपाला. देव भेटे मला तर देवाला कोण भेटे? देव. माणसं भेटे जमत. आणि तपालाच महत्व आहे महाराज, तपालाच महत्व आहे. प्रभुत्व असलं पाहिजे, तप असलं पाहिजे, वाचेचं तप, काही तप पण मानसिक तप, त्याच्यात मला 3 भाग आहेत. मने वाचा करणी, हा जयाची भजने देवाची आव्हाने, वाहने, ते शरीर जाते क्षणी देवाची झाली. हो. मने काया वाचने हे सांगा आम्हाला. मनाचे मानसिक तप, वाचिक तप आणि कायिक तप. पहा ज्ञानेश्वरी भगवद्गीता पहा. असे तप तुमचे असले पाहिजे. असा तप हे बामणाचा गुण 3रा झाला बरं काय. आणि सवळ सांभाळणं, सवळ म्हणजे चिरगुट सवळ्यासाठी असून नाही, चिरगुट नेसून तर कोणी देवाला पाणी घालाय पिवळं चिरगुट. काय महाराज नाकरा करतय बामण, चिरगुट काय नेसतय, डोंबल्याचं सवळ येत. पारस सवळ नेसलं तर काय उपयोग आहे का सांगा बरं तुम्ही? पारस आणि ते सवळ म्हणजे कशासाठी माहिती का? आपण आंघोळ केल्यावर ते वस्त्र, आता हे वस्त्र धुवट आहे, डोळ्यातलंच आहे का, 2 वेळा घातलं होतं, सकाळी एक आणि आम्ही सवळ्यातलीच आहे, इथं कोण काय ओळख कामच नाही. तरी पण आता ह्या वस्त्राला जर ओळ्यातल्या माणसाचा विटाळ झाला तर हे विटाळ ओळख आणि ते काम पडत नाही. ते ओढणा नावीला, ओढणा नावी म्हणजे आमचा पटका नाही का, आमचा पटका पालकोड, ते रेशमी वस्त्र आहे ना, किड्यापासून निर्माण, ते कोश किड्यापासून, कोश किड्यापासून ते ओढणा नाभी वस्त्र आहे. ओढणा नाभी उन्हात ठेवलं तरी शुद्ध होते, कोसला कोसल्याचं म्हणतात. आणि ते पटका पिटका कोसल्याचं नाही का आपला वारीतला ते, तर ते त्या ओढणा नाभी वस्त्र आहे. आणि ते वस्त्रात असते सवळ, त्या दोऱ्यापासून निर्माण केलं. त्या ओढणा नावीला विटाळ सांगितला नाही, घोंगडीला सुद्धा नाही. बरं घोंगडी फटकेची काम संपलं, तिला विटाळ होत नाही त्या घोंगड्याला. लक्षात आलं का? आहे काही. मग त्याच्यासाठी देवाच्या पूजेला जाताना काय नेसायचं? सवळ. अरे हे सवळ नेसलं पण ब्राह्मण जर अमंगळ असेल तर त्या सवळ्याचा फायदा आहे का? काही नाही. शौच, शुद्धता. अरे तपस केले आणि शुद्धता हे जवळजवळ दोन्हीतलं एकच अंग आहे. दिसायला दोन्हीत पण असायला एक आहे. तप महत्वाचं महाराज. हा उगस ते तपस्ते दैदित्यमान उगस होते का? एका दिशाटी तपिन्नली, एकी सृष्टीवरी सृष्टी केली, एकी पाषाणी वावणी उतरली समुद्री कटके, एकी चुळीची सागराचे भरिले. है ना? हे कसे कोण लोक होते? तपी होते. त्यांच्याकडे तप होत. 12 वर्षाला तिने तप केल्या आपल्या गोदावरीच्या ढवात. हा आता ती तुम्हाला निवांत सांगेल. गोदावरीच्या ढवात 12 वर्ष राहिले रामप्रभू बोलायला. 12 वर्षे कोण? अगस्ती महाराज. इतक्या पाण्यात लई तपाचा पुतळा होता अगस्ती. आणि आता मी काही महाराज तपवाले आहेतच की. जयराम बाबा भोसले. एकदा रामकृष्णाने सुरू केलं की दुपारवर राम एकटाच विना घेऊन जयराम बाबा भोसले. एकदा सकाळ उठले रामकृष्ण हरी म्हणायला लागले तर 12 वाजता रामकृष्ण हरी जय जय एकटाच म्हणत होता. दुपार लय तपी होती जयराम बाबा. म्हणून आळंदी घेत होते. आळंदी सगळे महाराज लोक कोणी असले जयराम बाबा भोसल्या असा फारशा येत होता. कोणाची किंमतच नव्हती म्हणून. आणि मानित होती कोणाला? उभ्यानं लग्न करणाऱ्या लाटाच झाली होती. जर त्यांच्या दिंडीतला भजन्या दिंडी सोडून कुंकड बी गेला आंघोळीला आणि कुंकड लांब बसला आणि दिंडीला नाही टायमाला आला त्याला लाटाच झाली. कुठे गेला? आपले काय बोंबल दिंडी सोडून जमत नव्हतं. कोणला? जयराम बाबा. आणि मला वाटते बरेच महाराज बनण्यापेक्षा कोणत्या संस्थेत आधी नंतर गेले ते, पण पहिल्यांदा जयराम बाबाकडे जात होते. ते पोटे विद्यार्थी आधी नुकतं सुरुवातीला पुढे जायचे जयराम बाबाकडे आणि जयराम बाबाच्या संस्थेत जाऊन मग दुसऱ्या वाटत संस्थेत प्रवेश घेत होते. पण पहिले जयराम बाबा त्या शिकत होते, कपड्या बांधलेल्या होत्या. मी गेलतो तेव्हा जात होतो, आम्ही जात होतो बोलायला. मरताना सुद्धा आम्ही गेलतो. ते शरपंजरी पडलेले होते चांगले, काय नाही घर धाकट
पण झोपलेले होते आणि वरी बघून काय चिंतन करू लागले. आम्ही गेलो दोघं पाया पाया त्याच्या खोलीत बघितलं आम्हाला. आम्ही फक्त दर्शन केलं. आता मी म्हणलं लोकांना विचारलं होतं म्हणजे आता उठणात बाबा आता पळूनच उठणात दर्शन घेऊन येतात म्हणजे दर्शन जा. गेलो पाया पडलो की ते आमच्याकडे बघितलं आम्हाला वाटलं थोडं उभं राहू नाही केलं. असं काय केलं म्हणजे त्याला चिंतन करायचं. पहिल्या चिंतन चालूच होतं आणि देव बोलत ठेवला. तकलीफ नाही काय झाली कोणला नाही तकलीफ काहीच नाही झाली. असे महात्मा होते. याला म्हणतात ते ब्राह्मण. भोसले होता मराठी पण खरा कोण ते ब्राह्मण. भोसले होते आडनाव भोसले मराठा स्वतः आला नाही का बाबाचा मान का राखीत होते. तर वागणं खरंय ना असं म्हणजे हे गुण आहे कोण कोणाचे ब्राह्मणाचे. मग असा ब्राह्मण आल्यावर खांडूक द्यावं हे चाललंय हो. नाही तर तुम्ही हे ऐकतात इतकं चरण आणि इतकं चरण आलं की मूर्खाला ब्राह्मण म्हणतात. जरी तो धरा येतो कामाने कर्म भरतो कसा आपला तो म्हणजे आणि असे कीर्तन सांगू लागले असेल तर अवसर झालं तुम्ही गोष्ट. असे कीर्तनकार पोती सांगू लागले की मग आता मग साध्या बोलायला तर काही कळतच नाही की हो. मग हे ब्राह्मण आहे पळा पाया असा धंदा होऊन बसलाय. सगळं भ्रष्टाचार झालाय काही नाही. उद्धाराचा काही मला लाभ दिसत नाही भाऊ. नाही आणि आव मात्र त्या लोकांना बाबा काय असतं की काय नाही घमेन मात्र घमेन असणारा माणूस कधी पुढे जात नाही. अरे खरी किंमत ती किंमत हो कळाव त्याला की आपल्यापेक्षा विद्वान आहे का त्याचं दर्शन घ्यायला हरकत नाही. आपल्यापेक्षा विद्वान आहे का त्याला विचारायला हरकत पण ती नाही. त्या अंतकरणातली घमेन त्याला जरा हे होऊ देत वाकू देत नाही. आणि वाकू देत नाही म्हणून त्याची सुधारणा कधी होणार ते तिथंच राहणार नरकावर राहणार. उपयोग असं आहे. उद्या बघू आपण काय देऊन येते खांड ब्राह्मण पण आधी ब्राह्मण सिद्ध करणार आणि थोडा ब्राह्मण सिद्ध झाल्यावर थोडा मग त्याला खांडून घ्यावं का नाही घ्यावं त्याचा विचार तुम्ही करा. असं आता थोडी सूचना